शिक्षण तर कुठेही घेता येते, परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजीक असलेल्या NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय. सामाजिक प्रकल्पांवर, समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांच्या 100% समाधानासाठी दर्जेदार शिक्षण. पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट, वैयक्तिक मार्गदर्शन, मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड, अत्याधुनिक लॅबोरेटरी, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुढे, मुला मुलींसाठी स्वतंत्र मेसची सोय, तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय, वाहतुकीसाठी बसची सोय, विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास. नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर पुणे हायवे, केगाव, सोलापूर. तर वाट कसली पाहताय? आताच प्रवेशासाठी संपर्क करा 9552 52 92 60 83 800 25 688. माजी महापौर महेश कोटे गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच शिवस्वराज्य यात्रा शहरात येऊन गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर महेश कोटे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत. तुतारीसाठी शहरात अनुकूल वातावरण असतानाही कोटे यांना पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याची कुजबूज देखील ऐकायला मिळत आहे. उलट सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून ऐनवेळी धर्मराज काडादी हेच उमेदवार राहतील अशी चर्चा देखील मतदारसंघात होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते आपल्याला धक्का देण्याची तयारी करत असल्याची चाहूल लागताच महेश कोटे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याची एक गोपनीय बैठक झाली. त्या बैठकीत महेशांना तुम्ही सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवावी अशी विनंती महेश कोटे यांना कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते. आता महेश कोटे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महेश कोटे यांच्याबाबत शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेतही काहीसा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या कार्यक्रमाला महेश कोटे आणि त्यांचे समर्थक कोणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पत्रकारांनी कोटे यांच्याबाबत विचारले असता त्यावेळी ते आले नाहीत. मी त्यांना फोनही करायचा विसरलो असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं होतं.